निवडणुकीनंतर आरक्षण पदाकडे महापौर पदाच्या सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं आणि ते आरक्षण आता आलेलं आहे। कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे यामध्ये प्रमुख दावेदार कोण असणार याकडेच सगळ्यांच्या आता नजरा लागून लागल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये महायुतीची आहे ती सत्ता आलेली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापना आहे ते करणार आहेत। भाजपला पाहायला गेलं तर या ठिकाणी 26 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेनेला 15 जागा आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे प्रमुख दावेदार जे आहेत ते भाजपकडून सुरुवातीला महापौरपदाची मागणी करण्यात येत असल्याची आपल्याला माहिती मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवसेनेकडून सुद्धा आहे ते महापौरपदाची मागणी केली जाते। हे दोनच पक्ष आहेत ते मिळून सत्ता स्थापन करणारे, राष्ट्रवादी मात्र सत्तेमध्ये सामील होणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या दोघांच्या पक्षापैकी कोण पहिल्यांदा महापौरपदी बसणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। मात्र हा महायुतीचा तिढा सुटेल न सुटेल हा भाग वेगळा। मात्र सध्या जी नावं चर्चेत येतात ते प्रामुख्याने भाजपकडून येताना आपल्याला पाहायला मिळतात। भाजपमध्ये पाहायला गेलं तर ओबीसी या प्रवर्गातले अनेक जण इच्छुक असल्याचं पाहायला मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला नाव येते ते किरण शिराळे यांचे। किरण शिराळे हे मितभाषी आहेत, सगळ्यांशी मिळून मिसळून असणार आहेत आणि महाडिक गटाचे ते प्रमुख आहेत, दावेदार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर येते आणि त्यामुळे त्यांचे नाव आहे ते महाडिक गटाकडून सुरुवातीला महापौरपदाच्या रेसमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी दिसून येते। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर प्रमोद देसाई यांचंसुद्धा नाव आहे ते अग्रक्रमाने घेतलं जाते, कारण प्रमोद देसाई हे भाजपकडून निवडून आलेले आहेत आणि ते धनंजय महाडिक जे खासदार आहेत त्यांच्या प्रभागामध्ये राहणार आहेत आणि त्यामुळे धनंजय महाडिक यांचंसुद्धा त्यांच्या नावाला आहे ते समर्थन मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते। तिसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर चंद्रकांतदादा पाटील यांचे जे खंदे समर्थक म्हणून आणि निकटवर्ती म्हणून समजले जाणारे विजयसिंह खाडे पाटील यांचंसुद्धा नाव आहे ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। मात्र ते इतर प्रवर्गातून आहे ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसी या प्रवर्गातून ही जागा मिळेल का नाही याची सध्या शाश्वती नसल्याचं आहे ते दिसून येते। मात्र त्यांचंसुद्धा नाव आहे ते चर्चेमध्ये या ठिकाणी जोरदारपणे आपल्याला येताना पाहायला मिळतात। आणि त्यानंतर जे नाव येते ते रिंकू देसाई, विजय देसाई अशी सुद्धा त्यांची ओळख आहे। त्यांचं नावसुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी घेतलं जाते, कारण ते ओबीसी या प्रवर्गातून पहिल्यांदाच आहे ते या निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळाला होता। आता जे आरक्षण पडले त्या आरक्षणानुसार त्यांचंसुद्धा आता महापौरपदासाठी नाव आहे ते चर्चेला आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे, रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डनुसार त्यांचं नाव थोडंसं मागे पडेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। मात्र एकूणच त्यांचा जनसंपर्क किंवा कामाची पद्धत, त्यांचा नेत्यांच्या बरोबर, सर्वपक्षीय नेत्यांच्या बरोबर असलेला संपर्क याद्वारे जर विचार करायला गेला तर रिंकू देसाईंचं पारडंसुद्धा या निवडणुकीमध्ये जड होईल अशा पद्धतीची एक शक्यता व्यक्त केली जाते। मात्र यापैकी भाजप नेमका कुठला पत्ता काढणार, कोणाच्या नावावरती आहे ते शिक्कामोर्तब करणार हे येत्या काही दिवसातच आपल्याला समजून शकेल। मात्र एकूणच पाहायला गेलं तर भाजपची जी पद्धत असते, जी कार्यपद्धत असते त्यानुसार अचानकपणे एखादं नाव समोर आणलं जातं आणि सामान्य कार्यकर्त्यालासुद्धा चांगली पद देण्याची पद्धत जी भाजपमध्ये आहे ती पद्धत या निवडणुकीच्या निमित्तानंसुद्धा भाजप आजमावतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते। तिसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवसेना जर या ठिकाणी महापौरपदासाठी इच्छुक असेल आणि महायुतीतनं जर तोडगा काढून शिवसेनेच्या वाट्याला जर हे पद द्यायचं झालं तर अश्किन आजरेकर यांचं नाव आहे ते समोर येताना आपल्याला दिसून येते, कारण अश्किन आजरेकर या प्रवर्गातून आहे ते निवडून आल्याचं दिसून येते आणि त्यामुळे त्यांचा यावरती प्रामुख्याने दावा असणार आहे। कारण अश्किन आजरेकरच्या पत्नीसुद्धा निलोफर आजरेकर या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे ते महापौरपदी राहिल्या होत्या, त्यांनीसुद्धा महापौरपदाचा कारभार आहे ते केला होता। त्यामुळे एक अनुभवी नेतृत्व म्हणून अश्किन आजरेकर यांच्याकडे पाहिले जाते। त्यांचे वडीलसुद्धा गणे आजरेकर हे समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन म्हणूनसुद्धा ते काम करत आहेत। एकूणच प्रामुख्याने ज्या सगळ्या समाज घटकांशी त्यांचा संपर्क येताना दिसून येते, त्यामुळे आजरेकर कुटुंबाचं एक वर्चस्व आहे ते कोल्हापूरमध्ये काही भागामध्ये आपल्याला दिसून येते आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्नसुद्धा आहे तो या निमित्तानं होताना पाहायला मिळते। प्रामुख्याने एक दुसरा या दृष्टीनं विचार करायला गेला तर कोल्हापूर नेमकं पुरोगामी की हिंदुत्ववादी या दृष्टीनंसुद्धा या निवडणुकीमध्ये काही वाद निर्माण झाले होते आणि हा समतोल साधण्यासाठी अश्किन आजरेकर यांचं नावसुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं महापौरपदासाठी आहे ते शिवसेनेकडून समोर येताना दिसून येते। मात्र यापैकी कुणाला संधी द्यायची हा आता पक्षश्रेष्ठींचा निर्णय असणार आहे, महायुतीतल्या तिन्ही घटकांचा निर्णय असणार आहे। मात्र अद्याप या नावांची फक्त चर्चा होताना पाहायला मिळते। जर ही कॅटेगरी सोडून म्हणजे
जर ही कॅटेगरी लावली की त्याच प्रवर्गातून आलेला उमेदवार आहे तो या ठिकाणी त्या महापौरपदाच्या रेसवरती जाईल अशा पद्धतीची एक माहिती मिळते। मात्र जर दाखल्या असणारा म्हणजे इतर प्रवर्गातून सुद्धा आपण ओबीसीमध्ये असून सुद्धा इतर प्रवर्गातून निवडणूक लढवली अशा पद्धतीनं काही नावं जर विचारात घेतली तर मुरलीधर जाधव यांचं नाव प्रामुख्याने अग्रक्रमानं येताना पाहायला मिळते। त्यांना या ठिकाणी भाजपकडून आहे ते संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचं पद आहे ते भूषवलेलं आहे, सभापतीपदी ते राहिले होते आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा महानगरपालिकेमध्ये त्यांनी प्रभावी आहे ते काम केलं होतं, त्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळू शकते। रुपाराणी निकम ह्यासुद्धा आहे ते प्रमुख दावेदार म्हणून या पदासाठी आहेत त्या दिसून येतात। त्या महाडिक समर्थक आहेत आणि महाडिक गटाशी त्या एकनिष्ठ आहेत। भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे, यापूर्वीसुद्धा त्या नगरसेवक होत्या आणि त्यामुळे त्यांना कामकाजाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांचं नावसुद्धा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र एकूणच ह्या दोन नावांचा विचार केला तर ही दोन नावं जर तर या विषयावरती मोडताना पाहायला मिळतात आणि चंद्रकांत दादांचे समर्थकसुद्धा विजयसिंह खाडे पाटील यांनासुद्धा हाच नियम आहे तो लावायचा झाला तर मात्र ते प्रमुख दावेदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण चंद्रकांत दादा आपल्या या निकटवर्तीयासाठी आपली ताकद लावण्याची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची महापौरपदाची ही निवडणूक आहे ते अत्यंत चुरशीण होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। याचं कारण म्हणजे काँग्रेसला जे आहे त्या 34 जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसकडे सुद्धा या पदासाठी या प्रवर्गातले उमेदवारसुद्धा आहेत आणि काँग्रेसनं जर उमेदवारी अर्ज या निमित्तानं दाखल केला तर मात्र या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे ते नाकारता येते। आणि सतेज पाटील यांनीसुद्धा या संदर्भात आज सकाळी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही गट नेता आमचा स्थापन करू आणि त्यानंतर आहे ती आमच्या गटाची बैठक घेऊ, पुढचा आम्ही निर्णय घेऊ। मात्र अद्याप महापौर निवडीची घोषणा आहे ती तारीख आहे ती अद्याप ही जाहीर झालेली नाही आणि त्यानंतर जसजशी ही तारीख जाहीर होईल त्यानुसार आहे ते पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडतील अशा पद्धतीची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। याचं कारण म्हणजे आपल्याला माहीतच आहे की मुंबईमध्ये जर एकनाथ शिंदेला बाजूला ठेवायचा प्रयत्न झाला, त्यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवायचा जर प्रयत्न झाला तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाशी युती करून महापौर पद आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूरमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं वातावरण आहे ते निर्माण होऊ शकते, कारण काँग्रेसचे 34 उभाटा गटाचा एक काँग्रेसकडे आहे, अशा पद्धतीचे 35 आणि हे 15 जर मिळून विचार करायला गेला तर काँग्रेस मॅजिक फिगर एकनाथ शिंदे आणि काँग्रेस हे मॅजिक फिगर गाठू शकतात आणि महापौर शिंदे सेनेला आहे ते दिलं तर ही सत्तासुद्धा ते स्थापन करू शकतात आणि त्यामुळे या सगळ्या बाबी होणार का हा जर विषय असला तरी कोल्हापूरमध्ये मात्र महापौर नेमका कोण होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेले आहेत। ही जी काही नावं आता समोर येतात या नावापैकी एक नाव आहे ते अंतिम करण्याची आता कसरत आहे ती नेत्यांना करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आता नेत्यांच्या हालचालीसुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कोल्हापूरच्या महापौरपदी कोण विराजमान होणार हे आता येत्या काही कालावधीच आहे ते स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।